आजपासून कवर खानदानासाठी तू कायमची मेलीस. पिंडदान केलंय आम्ही तुझं. आता तुझं या घराशी कोणतंच नातं नाही. चल निघ, निघ इथून. बाबाजी, बाबाजी माझं निघ. ऐका. जर रोशनीने चूक केली आहे ना, तर मग त्याची शिक्षा तिला नक्कीच मिळेल. फक्त तुम्ही हुकूम करा की रोशनीची शिक्षा काय आहे. संपवून टाक त्या पोरीला. रोशनी माझी मुलगी आहे, माझी मुनमुन. हॅलो हॅलो. आदर्शजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं इतकं सोपं नाहीये. तुम्ही का समजत नाही यार? रोशनी, यावेळी ते सगळं विसरून जा आणि लगेच मंदिरात पोहोचा. तुमच्या जीवाला धोका आहे. मला तुमच्या घरी यायला वेळ लागेल, म्हणून यातच भले की आपण मधल्या ठिकाणी भेटू. हे पहा, मला माहितीये तुम्ही काय विचार करताय, पण प्लीज माझ्यावर भरोसा ठेवा. रोशनी, रोशनी. काय झालं आकर्ष? माझी मुलगी ठीक तर आहे ना? तू काय बोलत का नाहीयेस? काय झालं? नील आहे? हा तर नील होता. नील नील रोशनीला घेऊन कुठे चाललाय? हा जो बोल. दारजी, मला एक सांगा, जर तुम्हाला हे काम माझ्याकडून करायचंच नव्हतं, तर मग ही जबाबदारी माझ्यावर कशाला टाकली तुम्ही? सांगा मला. काय बोलतोस तू? अरे तुझ्याशिवाय हे काम अजून कोण करू शकणार? तर मग दारजी, मला समजत नाहीये, नील तिला घेऊन कुठे चाललाय? नील नील आला होता तिथे? हो दारजी, पण मला हे समजत नाहीये की नील तिला आत्ता घेऊन कुठे चाललाय. मला माहितीये कुठे गेला असेल. ही कार्टी माहित नाही, सगळी कामं माझ्या सोपून. अरे वा बहिणी, तुम्ही कुठे चाललाय? आम्ही दिल्लीला चाललोय फायनल राऊंड साठी. फायनल राऊंड साठी? ही ट्विंकल तर बाद झाली ना, मग कुठली फायनल राऊंड? जे माझं आहे ते मी जाऊ नाही देणार. मी ही ट्रॉफी मिळवून दाखवेनच. अच्छा, तेरा वर्षापूर्वी असंच काहीतरी घडलं होतं, जेव्हा सुनैना नटसम्राट स्पर्धेमध्ये नाचली होती. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात तुफान आलं होतं. सगळंच बदललं होतं. शहरातल्या लोकांनी नको नको ती नावं ठेवली होती तिला. आपल्याला पण बरंच ऐकवलं होतं. आणि जर कुणाचं नाचणं गुन्हा आहे, तर मग कुणाचा जीव घेणं सुद्धा 100 पापांएवढंच आहे ना. तेरा वर्षापूर्वी दारजींनी सुनैनाला नाचण्याची शिक्षा दिली. दारजींनी मला सांगितलं होतं की मी सुनैनाला मारून टाकावं.
हो आई, सुनैनाचा मृत्यू असा अचानक झाला नव्हता. मीच माझ्या हाताने रोशनीच्या आईला संपवलं. मीच सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. आणि आज 13 वर्षांनंतर दार्जीने मला हुकूम दिलाय की मी माझ्या रोशनीला मारून टाकावं. काय? रोशनीला? आणि हे काम करणं इतकं सोपं आहे का? नाही. चल बाहेर ये. चल बाहेर ये. चल चल सरळ सरळ चल मुकाट्याना. चल गपचूप आता. हा नाच पुन्हा एकदा माझ्याकडून माझं आपलं हिसकावून घेईल. नाही सुरेंदर, नाही. 13 वर्षांपूर्वी जे झालं ते यावेळी परत नाही होणार. आणि सुरेंदर, हे तूच थांबवणार आहेस. तू खरं तेच बोलतोस. जर नाचणं चुकीचं आहे तर कोणाचा जीव घेणं सर्वात जास्त मोठा गुन्हा आहे. आणि जर रोशनीच्या आईने चूक केली आहे तर आम्ही केलं. वाचव माझ्या रोशनीला, वाचव सुरेंदर. हो भाऊ, आई जे बोलतीये ना ते एकदम खरं आहे. एक गोष्ट मी सांगते, हे मी कधीच होऊ देणार नाही की माझा मुलगा आपल्या बहिणीच्या खुनाने हात माखवेल. भावा, पोरीला वाचव, वाचव पोरीला. जा सुरेंदर, जा, वाचव आपल्या पोरीला. रोशनी नाचली होती या गोष्टीचा कोणताच पुरावा नाही सोडायचा आहे मला. म्हणून मी कर्नलचे सगळे पेपर जाळून टाकतोय. रोशनी तुझ्याशी लग्न करणार आहे? का नाही करणार मास्तर? शेवटी माझ्यापेक्षा चांगला पती कोण मिळणार तिला? रोशनी तुझ्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला लाईफ पार्टनर मिळवण्यालायक आहे. मला माहित होतं तू मला आणि रोशनीला निराश नाही करणार. नील, तुझा हा बोला नाही समजू शकत आहे मी. तुझ्या मनात काय आहे? रोशनी, रोशनी, ए रोशनी.
रोशनी रोशनी! ए रोशनी रोशनी कुठे गेली पोरगी? रोशनी! अरे इथेच तर बसली होती. दीदा मी जाऊन बघते. रोशनी आई आई तिकडे पण नाहीये ती. काय? रोशनी दीदा दीदा रोशनी इथे नाहीये. अरे देवा, मी एक काम करते, मी अजूला फोन लावते. अरे देवा, अज्जू फोन नाही उचलत आहे. अज्जू फोन नाही उचलणार जोपर्यंत तो दार्जिनचं काम पूर्ण नाही करणार. अरे देवा, म्हणजे अज्जूने रोशनीला. नाही दीदा असं काही नाही होणार. मी रोशनीला फोन करते. हा आवाज तर इथूनच कुठून तरी येतोय. हा काय इथूनच येतोय. दीदा फोन तर हाच आहे पण रोशनी नाहीये. अरे देवा, आई. मी ओम भाऊना फोन करतो. हा सुरेंदर, रोशनीच्या जीवाला धोका आहे ओम भाऊ. काय? हो, दार्जिनी अज्जूला सांगितलंय की रोशनीला मारून टाक. ओम भाऊ, माझ्या रोशनीला वाचवा, भले काही होवो. तिला काही होता कामा नये. तू चिंता नको करू सुरेंदर. इतिहासाची पुनरावृत्ती नाही होणार. 13 वर्षांपूर्वी सुनैना बहिणींबरोबर जे घडलं होतं ते रोशनीबाबत नाही होणार. सुनैना बहिणींना तर बाबांनी मारायला लावलं होतं, पण मी रोशनीच्या बाबतीत काहीही नाही होऊ देणार. ओम भाऊ, मी तुमच्या फोनची वाट पाहतोय. काय झालं आई? तुम्ही सगळे असे चिंतेत का दिसताय? अरे बडबड बंद कर. हे सांग, तुझा भाऊ कुठे? तो तर आता मंदिराकडे चालला होता. मंदिराकडे? कमाल आहे ना, आयुष्यात पहिल्यांदाच. याच्यात कधीपासून भक्तिभाव आला? अरे देवा, मला का नाही उमगलं? आता या क्षणी रोशनी तर मंदिरातच जाईल. देवाशिवाय कोण तिला आधार देणार? रोशनी 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 मला तर आधीपासूनच माहित होतं अंतिम जीत तुमचीच होणार आहे. असले उलटे सुलटे डावपेच खेळले तुम्ही. आणि रोशनी, तिच्याकडे तर एक नाचण्याशिवाय पर्यायच उरला नाहीये. तुम्ही एक एक गोळी अगदी निशाण्यावर लावली मालकीण. मग ते दसऱ्याच्या दिवशीचं साडीवालं कांड असू देत किंवा मग ते झुमक्यांचं. आणि मग हळूहळू तुम्ही छोट्या मालकांच्या मनात त्या रोशनी विरोधात विष भरलं. आणि एवढंच नाही, उलट त्या रोशनीच्या बाबांना पण डिशूम डिशूम मार खायला लावला. आणि पेपर मध्ये बातमी पण छापून दिली. बस जीव घ्यायचाच बाकी राहिला होता. जर तुम्ही ठरवलं असतं ना तर जीव पण घेतला असता. आणि या संपूर्ण कर्नाल मध्ये एका साध्या पोराला जरी तुमच्यावर संशय आला असता ना तर मी माझं नाव बदलून टाकलं असतं. हा पण मालकीण, या घरात ना कोणी दुसरी पण व्यक्ती आहे जी तुमच्यापेक्षाही जास्त हुशार आहे. हो मालकीण, दार्जी. त्यांनी 13 वर्षांपूर्वी रोशनीच्या आईला मारायला लावलं होतं. आणि आज दार्जींनी रोशनीला ठार मारण्याचा हुकूम दिला आहे मालकीण. काय? ही गोष्ट तुला कोणी सांगितली? मालकीण, मी स्वतः ऐकलंय माझ्या कानांनी. आणि हे दार्जींच्या तोंडून निघालेलं वाक्य आहे. हा
हे तर गोष्टीला एक नवीनच वळण मिळालं. नाही, माझा विश्वास नाही बसत. नाही. विश्वास तर माझाही बसत नाही. तुम्ही रोशनीला मारण्यासाठी अज्जूला सांगितलं. तुझी हद्द नको ओलांडू. हद्द तुम्ही ओलांडताय आणि मी हद्द 13 वर्षापूर्वीच ओलांडायला हवी होती. जर माझ्या मुलीला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुम्हाला. सुरेंदर, आणि विश्वास न ठेवण्याचं काही खास कारणही नाही. शेवटी गुणगान करण्यासारख्या या मोठमोठ्या गोष्टी खोट्यावर तर आधारित नसणार. इतका मोठा धोका इतक्या वर्षांपासून कसं कल्याणी, कसं केलंस हे सर्व तू? इतक्या वर्षात तुला एकदा सुद्धा मनात ग्लानी नाही झाली? निदान मातृत्वाचं तरी भान राखायचं होतंस. तू तर त्याच्यापेक्षाही ठग निघालीस. एक आई आपल्या मुलासोबत असं कसं करू शकते? मीही केवढा मोठा मूर्ख आहे. मी हे समजत राहिलो की कल्याणी आहे तर माझ्या मुलाच्या पालन पोषणात कमतरता नाही येणार. उदाहरण देत होतो मी तुझ्या नावाचं, आणि तू एकदाही विचार नाही केलास की या सगळ्या गोष्टी नीलला माहीत झाल्या तर त्याच्यावर काय परिणाम होईल? खरं तर यावेळी नातं तोडून नाही तर नातं जोडून रोशनीला वाचवायची गरज आहे. आणि मी प्रण करतोय, मी रोशनीला काहीही नाही होऊ देणार. 13 वर्षांपूर्वी बाबांमुळे मी घर सोडून गेलो होतो. आता परत तेच होणार आहे, पण यावेळी कारण तूच असणार आहेस. रोशनीला तर मी वाचवेनच, परंतु तुला आणि बाबांना जे काही केलं त्याची शिक्षा नक्कीच दे. आणि यावेळी माझ्याकडे पुरावा पण आहे. रोशनी, अरे नील तर इथेच आहे. नील, रोशनी कुठे? कुठे आहे रोशनी? सांग मला, कुठे आहे रोशनी? आता हे नको सांगूस की तुला माहित नाही म्हणून. मला माहितीये, फक्त तूच एक अशी व्यक्ती आहेस ज्याला रोशनीच्या एक एक मिनिटाची खबर आहे. ती कुठे गेलीये, काय करतेय, कोणाबरोबर गेलीये? काका माझं म्हणणं तरी ऐका. मी स्वतःच तिला शोधतोय. मलाच नाही माहित कुठे ती. तू खरं खरं सांग, कुठे लपवून ठेवलायस तिला? माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, मला खरंच नाही माहित. दारजी, रोशनी कुठे आहे? मला माहितीये, तुम्ही रोशनीला मारण्यासाठी अज्जूला सांगितलं. सुरेंदर, तुझी हद्द नको ओलांडू. हद्द तुम्ही ओलांडताय आणि मी हद्द 13 वर्षापूर्वीच ओलांडायला हवी होती. अहो, कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? माझ्या पत्नीचा आणि मुलीचा निर्णय घेणारे कोण आहात तुम्ही? जर माझ्या मुलीला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुम्हाला. सुरेंदर, काका हे काय बोलतायत? दारजी, मला उत्तर द्या.
विसरलास तू कोणाबरोबर बोलतोयस? मी नाही विसरलो दारजी, तुम्ही विसरताय. तुम्ही असा विचार करू नका की जो तुमच्या समोर मान झुकवतो तो घाबरला. नाही, मी मान कापीन तुमची. तुम्ही माझ्या पत्नीला मारलत, पण जर का माझी मुलगी, माझ्या रोशनीला जर काही झालं ना, तर सोडणार नाही मी तुम्हाला. दारजी, काका हे काय बोलतायत? दारजी मला उत्तर द्या. वा दारजी, वा. लहानपणापासून आजपर्यंत मी ज्यांना माझा आदर्श मानत होतो, ती व्यक्ती इतकी तुच्छ वागू शकते हे मी कधी माझ्या आयुष्यात विचार केला नव्हता. दारजी, जर रोशनीला काही झालं ना, तर तुम्ही कायमचं नीलला गमावून बसाल. कायमचंच. कारण रोशनीशिवाय नील अपूर्ण आहे. नील अपूर्ण आहे तिच्याशिवाय. जी मुलगी तुझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे, तू तिचा जीव घेण्याच्या तयारीत आहेस. रोशनी, आज मी तुझे असे हाल करतो की सगळं कर्नाल बघत राहील.